या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव आपल्या रूममध्ये येतो. तो आपलं पोट पकडून बसलेला असतो. एवढ्यातच ईश्वरी तेथे येते. ईश्वरी अर्णवला विचारते, सर काय झालं? जेवण जास्त झालं का? काही तकलीफ होते का तुम्हाला? अर्णव सुद्धा आ आ असं करत असतो. अर्णव म्हणतो, ओव्हर इटिंग झालं, त्यामुळे डाएट बिघडलं माझं. आणि तू एवढ्या जिलेब्या भरवल्यास की? ईश्वरी म्हणते, सर यात माझी काय चूक आहे? सगळ्यांनी आग्रह केला म्हणून भरवल्या ना मी जिलब्या. तुम्ही नाही म्हणायचं होतं मग. यावर अर्णव म्हणतो, असं कसं नाही म्हणणार? तू स्वतःच्या हाताने मला जिलबी भरवल्यावर नाही कसं म्हणणार ना? ईश्वरी म्हणते, का म्हणायचं होतं नाही? यावर अर्णव म्हणतो, मी सिंदूर, इतरांना काय वाटलं असतं? आपलं अजूनही पटत नाहीये, मी तुझ्या हातचं खात नाहीये. कसं दिसलं असतं ना ते? आणि आपलं ठरलंय ना, इथे आपलं कसंही असलं तरी बाहेर आपण हॅपी कपल्स आहोत असं दाखवायचं. ठरलंय ना? यावर ईश्वरी म्हणते, अहो दाखवायच्या नादात एवढ्या जिलब्या खायच्या का? मी कुठे म्हटलं होतं तुम्हाला एवढ्या जिलब्या खायला? अर्णव म्हणतो, मी वाट बघत होतो. ईश्वरी म्हणते, कसली? अर्णव म्हणतो, काळजीने तू म्हणशील. सर बस, जास्त खाऊ नका. परंतु तू तर काही बोललीस सुद्धा नाही. नवऱ्याची काळजी आहे असं वाटलंच नाही तुला. ईश्वरी हळूच म्हणते, भडकूचंद खात असताना कोणाची थांबवायची हिंमत आहे का? यावर अर्णव म्हणतो, का? काही म्हणालीस का तू? ईश्वरी म्हणते, तुम्ही भडकला असतात तर मग आपलं हॅपी कपलचं चित्र काय उभं राहिलं असतं सगळ्यांसमोर? यावर अर्णव म्हणतो, अरे मग ऑर्डर सोडायची ना? सर थांबा, बस झालं, जास्त खाऊ नका. ऐकलं असतं मी. नसत्या खाल्ल्या जिलेब्या. ईश्वरी लगेच उठून येते आणि म्हणते, ऑर्डर? आणि तुम्हाला तुम्हाला सवय आहे का दुसऱ्याच्या ऑर्डर्स ऐकायची? त्यानंतर ईश्वरी हळूहळू बोलत असते. अर्णव म्हणतो, जरा जोरात बोल ना, मला पण ऐकू देत. ईश्वरी म्हणते, आजपर्यंत 1000 वेळा बोलली आहे आणि आता परत एकदा बोलते, भडकूचंद भडकूचंद भडकूचंद. त्यानंतर अर्णव पुन्हा ईश्वरीला बोलायला जात असतो. एवढ्यातच ईश्वरी म्हणते, सर भांडायला लागल्यावर पोटात दुखायचं थांबलं का? त्यानंतर अर्णव पुन्हा आ असं म्हणतो आणि दोघेही हसू लागतात. हसता हसता दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघेही एकमेकांजवळ खूप प्रेमाने बघत असतात. पुढे ईश्वरी आपला हात हळूच अर्णवच्या हातातून सोडवून घेते. पुढे अर्णव म्हणतो, मला सांग, आपण हॅपी आहोत हे दाखवण्यासाठी तू मला भरवलंस? ईश्वरी म्हणते, सगळ्यांनी आग्रह केला ना. अर्णव म्हणतो, म्हणजे मनापासून नाही भरवलंस? ईश्वरी म्हणते, नाही नाही तसं नाही. अर्णव म्हणतो, म्हणजे मनापासून भरवलं? ईश्वरी म्हणते, म्हणजे सगळ्यांनी आग्रह केला ना. अर्णव म्हणतो, सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मनापासून भरवलंस? यावर ईश्वरी खूप लाजते आणि ती सर आलेच असं म्हणून बाजूला जाते. बाजूला होऊन ईश्वरी तेथे उभी राहते आणि विचार करत असते. ईश्वरी म्हणत असते, काय होतंय हे मला? भडकूचंद आज मला असं असं म्हणून ईश्वरीला अर्णवबरोबर घालवलेले काही क्षण आठवत असतात. अर्णवला सुद्धा ईश्वरीबरोबरचे काही प्रेमाचे क्षण आठवत असतात. दोघेही एकमेकांमध्ये गुंतून गेलेले असतात. दोघांनाही घडलेले क्षण आठवत असतात. अंजली इकडे राकेशला म्हणत असते, आज ईश्वरीने इतक्या प्रेमाने अर्णवला जिलब्या भरवल्यात ना, बघून खरंच खूप छान वाटलं. हळूहळू त्यांचं नातं रुळावर येत आहे. यावर राकेश म्हणतो, हळूहळू म्हणजे? अंजली म्हणते, अहो म्हणजे ज्या परिस्थितीत त्यांचं लग्न झालं त्यावरनं म्हणते. राकेश म्हणतो, हां अच्छा. अंजली म्हणते, आणि तुम्हाला मी खरं सांगू, मला आधीपासूनच वाटायचं ते दोघे मेड फॉर इच अदर आहेत. राकेश मनातच म्हणतो, जिलब्या त्याला भरवल्या असल्या तरी सुद्धा इंदोरी जिलबी माझीच आहे, फक्त माझी. त्यानंतर राकेश रागानेच आपल्या हातातील पुस्तक बाजूला ठेवतो आणि तो अंजलीकडे येतो. राकेश खूप चिडलेला असतो. राकेश अंजलीला म्हणत असतो, मेड फॉर इच अदर वगैरे काहीही नसतं आणि जगात कोणीच एकमेकांसाठी वगैरे बनलेलं नसतं. ज्याला जे हवंय ते तो मिळवतोच, वाटेल ती किंमत मोजून. समजलं का राणी सरकार? असं म्हणून राकेश अंजलीच्या खांद्यावर हात ठेवतो. अंजली खूप घाबरलेली असते. अंजली एकटक राकेशकडे बघतच असते. अंजली म्हणत असते, अहो हे तुम्हाला काय झालंय? राकेश म्हणतो, वाटलो की नाही एखाद्या फिल्ममधल्या विलनसारखा? खरं सांग, खरं सांग. अंजली म्हणते, अहो काय होतंय तुम्हाला? यावर राकेश जोरजोराने हसू लागतो आणि अंजलीला म्हणतो, अगं अंजली, फक्त गंमत केली ग. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या जगात मेड फॉर इच अदर जर कोणी असेल तर फक्त आपणच आहोत. आणि राहिला प्रश्न माझ्या या ॲक्टिंगचा, तर तू एवढी सिरियस झालीस म्हणजे मला थोडीफार ॲक्टिंग जमतेच. राकेश म्हणतो, या वर्षीच्या बार काउन्सिलिंगच्या नाटकात काम करायचं ठरलंय. त्याचीच थोडीशी प्रॅक्टिस, विलनचा रोल करतोय मी. जमतंय ना? अगं तुझा चेहरा बघ,
काय केवढी गोंधळली आहेस तू? काहीच कळत नाहीये तुला अजूनही? अंजली मात्र एकटक राकेशकडे बघत असते. त्यानंतर राकेश चालू दे तुझं असं बोलून बाजूला जाऊन खुर्चीवर बसतो. अंजली मात्र अजूनही खूप घाबरलेली असते आणि ती एकटक राकेशकडे बघत असते. आकाश इकडे आपल्या आई वडिलांना दसरा विश करत असतो. एवढ्यात तेथे ईश्वरी येते. अंजली म्हणते मामा मामी. त्यानंतर ती मामाच्या आणि मामीच्या हातामध्ये सोनं देते आणि त्यांना दोघांनाही दसरा विश करते. त्यानंतर ती मामाला नमस्कार करते. मामाला नमस्कार करून झाल्यानंतर ईश्वरी मामीला नमस्कार करायला जाते, परंतु मामी लगेच मागे सरकते. मामा वल्लरीला म्हणत असतो अगं आशीर्वाद दे. वल्लरी म्हणते मला नाही येत कुठं वागायला, आणि तसंही मी आशीर्वाद दिला काय आणि नाही दिला काय? बळजबरीच्या सुनबाईला काहीच फरक पडत नाही हो ना? यावर मामा म्हणतो एव्हाना तुला कळलंच असेल ना ईश्वरी, मामीच्या बोलण्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. तेवढ्यातच तेथे अर्णव येतो. ईश्वरी लगेच अर्णवजवळ जाते आणि अर्णवला सोनं देते आणि म्हणते हे घ्या दसऱ्याचं सोनं. अर्णव म्हणतो मी सिंदूर हे सगळं करणं गरजेचं आहे का? ईश्वरी म्हणते तुमचा नाही पण माझा या सगळ्यावर विश्वास आहे. मला तुम्हाला हे दसऱ्याचं सोनं द्यायचं आहे, तुम्हाला घ्यावंच लागेल. मामा इकडे म्हणत असतो आत्ता बोल. अर्णव मात्र काहीही बोलत नसतो. त्यानंतर अर्णव ईश्वरीच्या हातातून ते सोनं घेतो. ईश्वरी लगेच अर्णवला नमस्कार करते. अर्णव म्हणत असतो मी सिंदूर हे काय करतेस? हे बघून मामा म्हणतो अर्णव ती तुझ्या पाया पडली, अरे आशीर्वाद तर दे. यावर अर्णव म्हणतो तो तर आहेच. तर अर्णव मामाला काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं आहे असं म्हणून बाजूला घेऊन जातो. अर्णव मामाला म्हणतो मामा तो माणूस मला या घरात नको आहे, काहीही करून त्याला इथून हाकलून द्यायचं आहे मला. मामा म्हणतो उत्तम, या शुभमुहूर्तावर हे काम तू केलंस ना तर अगदी उत्तम आहे असं म्हणून मामा हसत असतो. एवढ्यातच अंजली आणि राकेश तेथे आलेला असतो. अंजली म्हणत असते ईश्वरी आज तुझ्याकडून दसऱ्याचं सोनं लुटायचं आहे. ईश्वरी म्हणते हे घ्या अंजली ताई, तुम्हाला दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. त्यानंतर राकेश ईश्वरीला सोनं द्यायला जातो. ईश्वरी मात्र अर्णवकडे बघत असते. अर्णव खुनेनेच घ्यायला सांगत असतो. अंजली मामीला सोनं द्यायला मामीजवळ जाते. राकेश ईश्वरीने दिलेलं सोनं लगेच घेतो आणि तो ईश्वरीला सोनं देत असतो. ईश्वरी सोनं घ्यायला हात पुढे करते. एवढ्यातच राकेश ईश्वरीचे दोन्ही हात पकडतो आणि म्हणतो ए पाया वगैरे पडायची काही गरज नाही आहे. मला मान्य आहे की तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस, मी काही ज्येष्ठ वगैरे झालेलो नाही आहे अजून असं म्हणून राकेश घाणेरड्या नजरेने ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी मागे अर्णवजवळ वळून बघत असते. अर्णव लगेच तेथे येतो. अर्णव म्हणतो कोणाचाही हात धरल्यानंतर तो सोडायचा असतो. त्यानंतर अर्णव राकेशच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो जीजू तुम्ही विसरलात वाटतं. राकेश लगेच ईश्वरीचा हात सोडतो. मामा हसूनच म्हणतो समोर बायको असताना सगळं विसरतात जावई बापू, बरोबर ना जावई बापू? एवढ्यातच राकेश म्हणतो अगदी परफेक्ट ओळखलात तुम्ही मामा. त्यानंतर राकेश मनातच म्हणतो बायको समोर असल्यावर नाही रे, इंदोरी जिलबी समोर असल्यावर सगळं विसरायला होतं मला. राकेश मनातच म्हणत असतो आज अर्णवमध्ये आला पण सारखं नाही यायला देणार मी. त्यानंतर अर्णव ईश्वरीच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवतो आणि ईश्वरीच्या बाजूला येऊन उभा राहतो. हे सगळं मामी लांबूनच बघत असते. त्यानंतर ईश्वरी सुद्धा अर्णवच्या हातावर हात ठेवते आणि हे सगळं बघून राकेशला या दोघांचाही खूप राग येत असतो. पुढे अर्णव म्हणतो मी सिंदूर जावई असावा तर यांच्यासारखा. अर्णव म्हणतो तुमच्या दोघांची फारशी ओळख नाही म्हणून मी सांगतो, ताईची खूप चांगली काळजी घेतात हे सगळं ऐकून अंजलीला सुद्धा खूप छान वाटत असतं. राकेश म्हणतो अंजलीसारखी बायको असताना काळजी तर घेणार असणारे अर्णव. पुढे अर्णव म्हणतो जीजू एक इम्पॉर्टंट बोलायचं होतं तुमच्याशी. मागे तुम्ही बँगलोरला गेला होता एका अर्जंट केससाठी. ती केस आता कोर्टात आहे, तुम्ही जा तिकडे आणि केस क्लोजच करून या. मामा लगेच म्हणतो हो हो, अहो मागच्या वेळी तुम्ही गेला होता, खूप फायदा झाला होता आपल्याला, यावेळीही जाच. वल्लरी मात्र मनातच म्हणत असते अचानक जावई बापूंना बँगलोरला जायला आग्रह का करतात हे दोघे? हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे. यावर आकाश म्हणतो या केसची डेट आता कोर्टामध्ये नाही आहे, मग त्यांना का जायला सांगताय तुम्ही? एवढ्यातच अर्णव म्हणतो आत्ताच फोन आला होता आकाश, इट्स अर्जंट. तुला जमलं असतं ना तर तुलाच पाठवलं असतं. पुढे अर्णव म्हणतो आज रात्रीचीच फ्लाईट बुक करायला सांगतो. मामा लगेच म्हणतो अरे बापरे, आज रात्रीची फ्लाईट म्हणजे आपल्या हातात वेळ फार कमी आहे. त्यानंतर मामा अंजलीला म्हणतो अंजली जा लवकर त्यांना जेवायला वाढ, बॅग पॅक कर, लवकर निघायचं आहे त्यांना. एवढ्यातच राकेश म्हणतो एक मिनिट मामा, नाही जमणार मला,
नाही जमणार मला बँगलोरला जायला. सॉरी, जरा स्पष्टच बोलतोय, पण मी आता अंजली बरोबर वेळ घालवायचं ठरवलंय. काय आहे ना, मी सतत धावपळीत असतो, त्यामुळे अंजलीला पुरेसा वेळ देता येत नाही मला. मनासारखा वेळ घालवता येत नाही तिच्याबरोबर आणि याचा प्रचंड गिल्ट येतो मला. त्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये तरी सतत तिच्याबरोबर राहायचा प्रयत्न करणार आहे मी. इनफॅक्ट आज देवासमोर मी स्वतःला वचन दिलंय, मी कायम अंजलीसोबत राहीन आणि वचन मोडता येणार नाही हो मला. अर्णव पुढे म्हणतो, जिजू, ही केस कंपनीची होती म्हणून मामाला आणि मला असं वाटत होतं तुम्ही तेथे जावं. एवढी हेल्प तर तुम्ही करूच शकता ना. बाकी काय, आपण आपल्या माणसाकडूनच हेल्प मागणार ना. राकेश म्हणतो, बरोबर आहे, ठीक आहे जातो मी, पण फक्त एक नाही 2 तिकीटं बुक कर. अंजलीला सोबत घेऊन जातोय मी. हे ऐकून अर्णवला धक्काच बसतो. असं म्हणून राकेश एकटक ईश्वरीकडे बघत असतो. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी देवासमोर जाऊन म्हणत असते, आमच्यात प्रेम तर नसू देत, पण एकमेकांची काळजी करणारे दोस्त आम्ही होऊ शकतो. आणि हे सगळं अर्णव मागून ऐकत असतो. दुसरीकडे राकेश ईश्वरीला म्हणत असतो, हा लपाछुपीचा खेळ आता थांबवूयात आपण. तू एकदा माझी झालीस की मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अगं, तू मिसेस अर्णव राजेशिर्के असलीस तरी सुद्धा तुझ्यावर हक्क तर माझाच आहे ना. असं म्हणून राकेश ईश्वरीच्या जवळजवळ जात असतो. एवढ्यातच ईश्वरी म्हणते, 1 मिनिट, तुझे हे घाणेरडे इरादे आहेत ना, ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही आहे.